कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. नाशिक जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. कुपोषित बालकांना वैद्यकीय उपचारांसोबतच योग्य आहार आणि संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. 3,12,000 बालकांची आरोग्य तपासणी. जिल्ह्यातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची जुलै महिन्यात विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील 26 प्रकल्पांमधील 3,23,377 बालकांपैकी 3,12,238 बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणी 463 सॅम 3,209 मॅम आढळून आली. आरोग्य तपासणीत 463 बालके गंभीर तीव्र कुपोषित अर्थात सॅम तर 3,209 बालके मध्यम तीव्र कुपोषित अर्थात मॅम आढळून आलेली आहेत. कुपोषित बालकांना वैद्यकीय उपचारांसह आहाराची मदत. कुपोषित बालकांना आवश्यक वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया, आहारविषयक मदत देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोषण पुनर्वसन केंद्रातून उपचार. जिल्ह्यातील पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये कुपोषित बालकांवर उपचार सुरू आहे. तसेच अंगणवाडी स्तरावर ग्रामबाल विकास केंद्र स्थापन करून बालकांचे आहार आणि आरोग्यावर नियमित लक्ष ठेवलं जात आहे. पोषण दूत अभियानाला गती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोषण दूत अभियान राबवण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी कुपोषण निर्मूलन प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुपोषित बालकांवर संनियंत्रण. कुपोषित बालकांचे आरोग्य आणि आहारावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नियमित संनियंत्रण ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. कुपोषणमुक्त नाशिकसाठी आरोग्य आणि महिला बालविकास विभागाने समन्वयाने काम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला आहे.